काय वाटतं तुमच्यामध्ये कोण असेल? मग देऊन टाका त्यांना. शीतल ठरतील प्लेअर ऑफ द मॅच. अहो ज्यांनी बॅटिंग चांगली केली, या 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 शीतल मॅम या, बाबा या, आई या. क्या बात है, ये होईना बात. चालू झाली हा. येत आहेत. मेडिकल टीम थोडस जरा मैदानामध्ये या. खेळाडूला थोडीशी दुखापत आहे, ती आलेत आपली मणिपाल ची टीम आहेच आणि ती चांगली व्यवस्था करतायत. गुड वर्क. चला, हे तुमचा कार्यक्रम झाला, मॅच झाली, तुमची मॅच संपली. थोडीशी आता जागा इथे रिकामी करा, कारण पुढच्या मॅच कडे आपण वळणार आहोत. दोन्ही टीमने अप्रतिम असा खेळ केला. असं वाटलंच नाही की इथे फार मोठं युद्ध सुरू आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही मॅच संपन्न झाली. मॅचला इथे सुरुवात तर झाली आहे. पहिले 3 चेंडू इथे निर्धाव आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा. काय गोलंदाजी इथे, एक्सप्रेस डिलिव्हरी. आपण म्हणतो इथे की सचिन नावाचं जे वादळ आहे गोलंदाजीमध्ये, समकित नावाचं जे वादळ आहे, ते वादळ मात्र फार वेगवान आहे. काय गोलंदाजी इथे करतायत, अप्रतिम अशी कामगिरी गोलंदाजीमध्ये होते. पुन्हा एकदा, परंतु आता दिशा भरकटली आहे उजयष्टीच्या बाहेर. अकाउंट इथे अतिरिक्त धावेने इथे उघडलं जात आहे. सुरुवात अतिरिक्त धावेने होते. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 1 धाव तर झाली आहे. पुढचा बॉल इथे बॅटची एज आणि तिथे मात्र धाव मिळत नाहीये. काटेकी टक्कर. काय गोलंदाजी इथे सुरू आहे. उजव्या इष्टीच्या लगतच चेंडू हाताळले जातात. जरी अवांतर गेला तरी तो उजव्या इष्टीच्या लगतचा आहे. आणि इथे तुम्हाला अक्रॉस दी बॅट खेळणं ते मात्र अवघड जाणार. जिकडचा चेंडू तिकडे खेळा, तुम्हाला धावा बरोबर मिळतात. तुम्ही वेगळ्या दिशेने जर खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र बॅटशी संपर्क होणार नाही. बघा, तुम्हाला उत्तर लगेच सापडेल. हा मात्र सॉलिड इन डिफेन्स. हा मात्र चेंडू तुम्ही ऑन साइडला ढकलू शकत होतात, परंतु षटकाची समाप्ती फक्त 1च धाव. पहिल्या षटकामध्ये 1च धाव इथे प्राप्त होते. सुरुवात थोडीशी संत गतीने होतीये, परंतु अजूनही 30 चेंडू आहेत. 30 चेंडूंमध्ये एक फायटिंग स्कोर इथे उभा करण्याचा प्रयत्न. 6 षटकांची मॅच म्हटल्यानंतर जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे तर 50-55 धावांमध्ये देखील मॅच चांगली रंगते आणि ती रंगवता येते. त्यासाठी पॉवर प्ले मध्ये धावा बनवणं अथवा रोखणं हे महत्वाचं टार्गेट असतं. या 2 ओव्हर या गेम चेंजर असतात. गुलशन इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. वाह, पहिला चेंडू इथे फुल लेंथचा आहे, सॉलिड इन डिफेन्स, परंतु मिडॉन मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 2. गुलशन देखील फार वेगवान गोलंदाज आहेत. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करतायत. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र इथे झेल टिपतील. पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
बॉलर जी गोलंदाजी आपण म्हणतो ना फार सुरेखरित्या चालू आहे. जे चांगल्या बॅटरला देखील झेपणार नाही अशी गोलंदाजी आहे. वेग आहे, अचूक टप्पा देखील आहे, अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा बघा स्वतःहून बॅटवरती चेंडू येऊन लागलाय, इतका वेगवान चेंडू आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 3, फार वेगवान. तीन धाबा झाल्यात, दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर, क्या बात है, उचलून खेळलेत आणि चिन्मय यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. चांगला फटका इथे खेळण्यात आला. जो स्टान्स आहे त्यावरून तर कळत आहे की चिन्मय एक मातब्बर बॅटर आहे, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळणारे बॅटर आहेत. पुस्तकी फटका खेळलाय त्यांनी, फार क्वचितच पाहायला मिळतात आता अलीकडच्या क्रिकेटमध्ये. कव्हर ड्राईव्ह, पुन्हा एकदा वाह, झपकन चेंडू निघून गेला, कळलाही नाही. डोळ्याची पापणी लवते ना लवते तो चेंडू इथे यष्टिरक्षकाच्या दिशेने. गोलंदाजाने ते अग्रेशन दाखवलं. धावसंख्या फक्त आणि फक्त 7, 12 चेंडूंमध्ये 7. हा 7-12 कोणाच्या नावाने होणार हे मात्र बघावं लागेल. बॉलिंग टीम की बॅटिंग टीम? व्हीटीपी 7-12 नावावरती करणार की त्यांच्या विरोधामध्ये कोणार? आणि वेळेस संयम ठेवणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा संकेत, वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं. चला पटपट हालचाली करायला देखील एवढा वेळ लावता कामा नये. पटकन हालचाली करा, वेळ कमी आहे आणि मॅचेस भरपूर आहेत. 7 धाबा, 1 बॅटर बाद. षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 8. तिसऱ्या षटकाची सुरुवात सिंगलने होतीये. 8 धाबा आतापर्यंत झाल्यात. आठ धावा झाल्यात, 1 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. पुन्हा एकदा वाह, सॉलिड डिफेन्स आहे, चांगला फटका आहे. बघा जो चांगला चेंडू आहे ना त्याला तुम्हाला नेहमी सन्मान द्यावा लागतो. जो खराब चेंडू आहे ना त्यावरती तुम्हाला प्रहार हा करावाच लागतो. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार हे चांगलं गुणोत्तर क्रिकेटने शिकवलेलं आहे. चांगल्या गोष्टीची स्तुती होतेच, खराब चेंडूवरती किंवा खराब गोष्टीची निंदा ही करावीच लागते. पुढचा बॉल, स्विच हिटचा प्रयत्न, परंतु तिथे संपर्क होत नाहीये, चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे. 22 स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्येत वाढ, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 10 धावा झाल्यात, 10 रन्स ऑन बोर्ड, 10 धावा, 1 बॅटर बाद, 10. मॅच चालली आहे, काय गोलंदाजी चालली आहे पहा. यावर्षी प्रत्येक संघ आहे ना हा विजयाचा दावेदार म्हणून खेळतोय. प्रत्येक संघ, प्रत्येकाने कष्ट घेतलेली दिसून येत आहेत. जे मी किरण दादांशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की यावर्षी बदल काय आहे, तर यावर्षी प्रत्येक टीम, मग ती वुमेन्सची असू द्या किंवा मेन्सची असू द्या, प्रत्येक टीम इथे कडवं आव्हान उभं करते. इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल कळला देखील नाही. चांगली गोलंदाजी इथे संकेत जैन यांची पाहायला मिळते आहे. जशी उंची आहे ना गोलंदाजाची त्या उंचीला साजेशी गोलंदाजी आहे. उंचीचा पुरेपूर फायदा इथे घेत आहेत. अप्रतिम व्हेरिएशन, भनाट आहे या गोलंदाजाकडे. इथे देखील थोडीशी पडझड, परंतु काय गोलंदाजी आहे इथे कळतही नाही. मला वाटतं जे कॅमेरामन स्टँड बाय आहेत त्यांना समोरच्या अँगल मध्ये देखील इथे टिपणं फार अवघड होत असेल, कारण इतक्या झपकन निघून जातोय, कळतही नाहीये चेंडू. आणि एवढ्या फ्लड लाईट मध्ये चेंडूला रीड करणं सोपं नाहीये बॅटर साठी देखील. धावसंख्या 10, 1 बॅटर बाद. पुढचा बॉल, इथे मात्र थोडस पदाला लिहित्य, लाईन आणि लेनचा इथे बिघाड करण्याचा प्रयत्न होता चिन्मयांचा. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 11. 3 षटकानंतर 11, अजून 3 षटक इथे शिल्लक आहेत.
पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी जी 3 षटकं हाताळली ती अगदी अप्रतिम आहे. 18 मध्ये फक्त 11, त्यामध्ये एक चौकार आहे, त्यामध्ये 2 पॉवर प्लेची षटकं आहेत, हे विसरून चालणार नाही. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज इथे आमंत्रित केलेत. दर्शन चौथ्या षटकामध्ये दर्शन यांनी दर्शन दिलंय. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने मारा करतील. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट म्हणजे इथे काय होईल की तो अँगलचा वापर केला जाईल. जो डावखुऱ्या शैलीचा अँगल आहे त्या अँगलचा इथे वापर केला जाईल. क्षेत्ररक्षण देखील त्याच अनुषंगाने इथे सजवण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र या षटकाची सुरुवात एका धावेने होते. उरलेली षटक मी पुन्हा एकदा काहीच आमंत्रित करेल आमचे सहसमालोचक व्हॉइस ऑफ पिंपरी चिंचवड अतिश नरवाल सर. मी काही वेळासाठी जाईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. तोपर्यंत धन्यवाद. इथे मात्र पुढे सरसावत प्रहार, जमीन समांतर फटका, लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिथे नक्की तत्पर. सिंगल वरती बॅटर फलंदाजांना थांबवतील. 14 धावा धाफलकावर आहेत. विशाल आणि चिन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. समोर दर्शन. 14 धावा धाफलकावर आहेत. खाली राहिला हा बॉल आणि दिशा देखील भरकटली. विकेट किपर कडून बॉल निसटल्यानंतर फलंदाज प्रयत्न करण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर होते, रेडी होते, परंतु नकार देखील कळवला गेला. बॅकअप चांगलं तिथे पाहायला मिळालं विकेट किपरला शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून. इट इज डॉट बॉल. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हर पॉइंटला 5 क्षेत्ररक्षक जे आपण पाहतोय. बॉल झाले 4, 2 शिल्लक असतील. 15 वरती धाव फलक. पाहूया महत्वाची मॅच आहे, बॅटिंग करावी लागेल फलंदाजांना. जागा बनवून स्ट्रोक घेऊन काढण्याचा प्रयत्न. इट इज वाईड बॉल. बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन आयोजित BBSM सीझन 5 मध्ये आपण सर्वजण आहोत. कमबॅक इथे चांगलं गोलंदाजाकडून. सोळा धावा धाफलकावरती आपण पाहतोय. 4थं षटक. अजूनही फलंदाजांचा जो प्रहार असतो किंवा ज्यासाठी जे ओळखले जातात अजून पाहायला मिळाला नाहीये पाहिजे तसा. आता मात्र बॅटच्या आतील कडा. धाव इथे देखील कुठली नाहीये, कुठलीही धाव नाहीये. इथे दर्शनचं मी कौतुक करेल, कारण बघा फक्त 5 धावा खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ संपला. 4च्याच सरासरीने VTP सॉलिटेअर मेन्स टीम 16 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक हाताळण्यासाठी गुलशन आहुजा बॉलिंग मार्क वरती. कदाचित या 12 बॉल्स मध्ये चिन्मय आणि विशाल मध्ये चर्चा झाली असेल, डिस्कशन झालं असेल. चिन्मय 9 मध्ये 9 बनवल्या, विशाल 8 मध्ये 3. स्ट्रगल इथे सुरू आहे. हो 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 इथे
यस, इथे मात्र आपण पाहू शकतो लोअर फुल टॉस स्टेट होता. पुढे सरसावत प्रहार, एक चौकार आला ऑलरेडी आणि त्यानंतर सिंगल. 23 धावा धाफलकावर आहेत. 3 बॉल अजूनही बाकी असतील. अर्थात अजून 9 बॉल्स पहिल्या डावातील आपण बघणार आहोत. या 9 बॉल मध्ये जवळपास 15 ते 20 धावा जर का बनवल्या, ओ बनवण्याचा प्रयत्न, परंतु बेल पडली का नाही. आताच्या 22च्या स्वरूपातील 4. नशिबाचा चौकार आहे. नशिबाचा इथे चौकार आहे. असं वाटलं की काम तमाम, परंतु तिथे कहाणी में ट्विस्ट. 27 सत्तलकावर 5वं षटक. 4 बॉल झाले, 2 शिल्लक आहेत. इथे बॉल हवेत आणि लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिथे अंदाज घेत आहे. चेंडूवरती ताबा मिळवला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मला वाटतं केला असावा, पण तो बॉल थोडासा पुढे पडला. गोलंदाजाचं कलेक्शन तिथे आपण पाहिलं. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 28 वरती धावफलक एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजून 7 बॉल येणं बाकी आहेत. पुढे ससा, ओ हो 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 हो, स्वीट सा साऊंड आला आणि त्या साऊंड वरती कळालं की बॉल एक टप्पा घेऊन होईल फरार. धावा मिळतील 4. चौकार. 5 षटकांचा खेळ संपला आणि धाफलकावरती विटीपी सॉलिटेअर टीम 32 वरती 1. 32 रन्स आलेले आहेत. 2 चौकार या षटकामध्ये आपण पाहिलेले आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती बॉलर चंद्रा. ओ इथे बाउन्सर चांगला आहे. पाहूया आता बॅट आहे की लेग बाईट्स, आणि पंच कळवतील लेग बाईट्स. थर्टी 33 धावा धाफलकावर आहेत. प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी आपण पाहतो. कॅमेरामॅनची देखील नजर जाते जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळतो, परंतु तिथे काहीसा अडथळा पाहायला मिळाला फलंदाजांना. ओहो क्या बात आहे. अपील आणि तिथे धोका नाहीये. पाहूया कुठल्याही प्रकारचे धाव देखील नाही. काय बाउन्सर तिथे हाताळला गेले. अगदी पुढे सरसावत स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 33 वरती धावफलक स्थिर. चला प्लेयर्स आपापली जागा घ्या लवकर. तिथे पंचांनी दिलाय निर्णय. इथे मात्र फटका नक्कीच खेळलाय. अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असतील आणि अतिरिक्त ओव्हर चेंडू होते. उसळी देखील मिळाली. एक टप्पा घेऊन पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांसाठी. या चौकाराच्या मदतीने धाफलकावरती 37. ओ बॉल हरवला. षटकार. 43 रन्स आलेत या देखील षटकामध्ये. मी सांगितलं होतं मग अशी चिन्मय आणि विशाल मध्ये काहीतरी बोलणं झालेलं आहे की कोणीतरी एकाने काउंटर अटॅक करायचं. नाही, बॉल हरवला तरी 6च आहेत. यावेळेस पुढे सरसावा स्टेप आउट होऊन डीप एक्स्ट्रा कव्हरला. ओ वा, काय फिल्डिंग केली. वा, लाजवाब. आणि तिथे रनआउट. गुलशन चांगला थ्रो तिथे केला. बॅटर बाद झाले. सर बाद झाले कोण. विशाल.
चिन्मय आउट झाला. चिन्मयचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं आणि शेवटचा एक लास्ट बॉल जो आपण पाहणार आहोत. ही विकेट जाण्यापेक्षा मला वाटतं की एक रन देखील नाही काढलं असेल तरी चाललं असतं, कारण चिन्मयने शेवटच्या देखील चेंडूवरती स्ट्राईक एंडवरती असतं गरजेचं होतं. आता बघा विकेट तर मिळाली आहे, एक धाव तिथे आली, त्यानंतर दाफलकावरती 44 आणि शेवटचा बॉल स्ट्राईक एंडवरती प्रवीण गुजर. यस, वाईट बॉल. चला शेवट असणाऱ्या पंचांचा निर्णय तुम्ही तिथे अपील करू शकता, परंतु तिथे त्यांना जे योग्य वाटेल तो डिसिजन, तो निर्णय, वो फैसला अंतिम होगा. पंचेचाळीस धावा दफलकावर आहेत. अजून एक जर का फटका आला तर 50 धावा दफलकावरती पाहायला मिळू शकतात, किंवा 49 चौकार षटकार आला तर बेटर, परंतु बॉलरला देखील चांगला बॉल तिथे टाकायचा. यस, इथे बॅटची कडा बॉल हवे, अंदाज घेता क्षेत्ररक्षक आणि विकेट. अय्याज डाऊन दी बॉल आल्याने विकेट मिळवली. सांगितलं होतं मी, गोलंदाजाकडे देखील तो दमखम आहे, ती ताकद संघासाठी तो विकेट मिळवेल. पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. चला कॅप्टन्स, कूल इकोलॉक बी, नाही सॉरी, कोनार्क टावर्स, नाही हे मॅच झालेत. ओके, सुप्रीम एस्टिया टीम ए वर्सेस सुप्रीम एस्टिया टीम ए ने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. चला स्ट्राईक, चला बॅटर थोडं पटपट या. अजून 7 मॅच आहेत, तुमचे 7 आम्हाला पाहिजे. रवी स्ट्राईक एंड वरती असणारे, नॉन स्ट्राईक एंड वर चंद्रशेखर, अरे बॉलर चंद्रशेखर, ओके. रवी आणि दर्शन बॅटर आहेत, बॉलिंग मार्क वरती चंद्रशेखर. आणि पहिला बॉल जो टाकला जातोय पाहूया, तिथे संपर्क होत नाहीये.
46 धावांचा पाठलाग करायचा 35 चेंडूंमध्ये. काही हालचाल पहिल्या चेंडूवरती आपण क्षेत्ररक्षकांची देखील पाहणार आहोत. खाली राहिला हा बॉल बघा, बॅट देखील हातातून निसटली. खेळपट्टीची देखील मदत तिथे मिळू लागली गोलंदाजांना. बॉल 10x आहे. फलंदाजांना फक्त टायमिंग करायचं आहे, परंतु इथे खरी अग्नी परीक्षा गोलंदाजांची देखील. यस, हा संपर्क इथे चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि स्टॉप केला नाहीये. बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आणि फलंदाजांच्या चौकाराची वाटचाल देखील. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. 8 धावा धफलकावरती असणार आहेत. हे चांगलं आहे बघा, गोलंदाजाला ऑलरेडी पहिल्या चेंडूपासून कॉन्फिडन्स जो मिळू लागला होता, त्यानंतर फलंदाजाची बॅट सुरू झाली. ओ, हा चेंडू यष्ट्यांच्या खूप जवळ होता. व्हाईट बॉल. 9 धावा धफलकावरती आहेत. प्रत्येक टीम आता सेकंड राऊंड साठी सज्ज झालेली आहे. दुसरी फेरी देखील गाठून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा प्रत्येक टीमला. आता मात्र बॅकफुटला थांबून नक्कीच लॉफ्टेड स्ट्रोक आपण नक्की पाहिला, परंतु तिथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळेल. सिंगल आली आहे एका अंकाच्या मदतीने धफलकावरती 10. 46चा जो पाठलाग आपण पाहतोय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड. दर्शन आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र बॉलला हुक केलाय आणि 4 धावा बुक केल्यात. चौकाराच्या मदतीने पाहू शकतो आपण 14. रन्स. ऍक्शन रिप्ले देखील आपण प्रत्येक चेंडूचा पाहतोय, प्रत्येक एफर्टचा पाहतोय. बॉलर्स कडून जेव्हा बॉल रिलीज होतो ते देखील दृश्य आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतं. चला थोडंसं पटपट क्षेत्ररक्षकांची जागा तिथे सेट करा. आता मात्र सुट्टी नाही. पाहूया तिथे. यस, 1 बाउन्स तर आहे, परंतु विकेट देखील मिळणार आहे गोलंदाजाला. न्यू बॅटर येईल खेळपट्टीवरती. तीस चेंडूंमध्ये अजूनही ओके. आणि अजून एक विकेट. चांगला कॅच. धावफलक 14 वरती स्थिर आहे बघा. 27 चेंडूंमध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. सौरभ. ओके, सौरभ
बॅक टू बॅक 2 विकेट्स इथे आपण पाहिल्यात. आता विकेट हॅट्रिक संपन्न होईल का? दर्शन अजूनही खेळपट्टीवरती स्थिर आहे, परंतु सौरववरती देखील ती जबाबदारी आहे टीमसाठी. इथे चांगला खेळ करावा लागेल. आणि नो बॉल. सिंगल तर तिथे आली आहे ऑलरेडी. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील. 27 बॉल 30. पुढचा चेंडू फ्रेडचा आहे धावफलकावरती. प्राईड प्लॅटिनम टीमच्या 16 धावा आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर दर्शन एक ऑलराऊंडर खेळाडू आहे टीमसाठी. नेहमी सातत्याने चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. येस, लेफ्ट हँडेड बॅटर आहे. त्यात साहजिकच मला वाटतं काहीशी व्यूहरचना देखील तिथे आखली जाणार आहे. फ्रीट पुन्हा एकदा कंटिन्यू असेल. 27 चेंडू 29. 17 धावा धाफलकावर आहेत. प्रवीण कडून काही चुका होत आहेत. षटक क्रमांक 2 ते हाताळत आहेत. 7 धावा पहिल्या 3 चेंडूमध्ये गेल्यात. संघासाठी चांगली कामगिरी त्यांना देखील करायची. बघूया फ्रीटचा चेंडू कसा असेल. दर्शन इथे मात्र प्रहार करत असताना पाहायला मिळाले, परंतु धोका नाहीये. जरी बॉल हातात असता तरी बॉल फ्रीटचा होता. विकेट किपरची पळापळ तिथे आपण पाहतोय. फलंदाजांची धावपळ पाहतोय आणि धावा आताच्या 2 येणार आहेत. सव्वीस बॉल 27 हे समीकरण. इक्वेशन आपल्या नजरेसमोर. 19. प्रवीण पुन्हा एकदा तयार. ओ बॅकफुटला थांबून कट केला. गॅप मध्ये बॉल आणि तिथे झटपट पटापट सीमा पार होईल चेंडू. चौकार. पुस्तकी फटका जो आपण म्हणतो. कॉपी बुक शॉट सिलेक्शन अँड देअर इट इज नो प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहतच राहिले. पहले आप जर्सी नंबर 9 आणि जर्सी नंबर 5, लेकिन गाडी निकल गई. 25 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. 23 झाल्यात. निम्मा रस्ता पार केला, अजूनही निम्मा बाकी. यस, इथे लोअर फुल टॉस बॉल होता. सरळ बॅटने चेंडू गॅपमध्ये बनवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर का झाली असती तर दर्शन थोडेसे अडचणीमध्ये पाहायला मिळू शकले असते, परंतु षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 12च्या सरासरीने फलकावरती 24. आता 24 बॉल 22 हे समीकरण. षटकामध्ये एक चौकार खेचून जर का उर्वरित चेंडूंवरती सिंगल डबलवरती कामकाज केलं फलंदाजांनी तर डेफिनेटली मॅचमध्ये आणि मॅचवर पकड ते बनवू शकतात. परंतु गोलंदाजांनी जर का 1-2 विकेट्स टीमसाठी मिळवले, फलंदाजांना संपर्क करू दिला गेला नाही, डॉट बॉल्सवरती कामगिरी सुरू राहिली तर फिल्डिंग टीम देखील मॅचमध्ये येऊ शकते. परंतु क्रिकेट आहे बस, जर आणि तर, लेकिन किंतु परंतु बट अजिबात चालत नाही. फटाफट इथे निर्णय घ्यावा लागतो आणि तुटून पडावा लागतं विरोधकांवरती. परंतु इथे बॅटिंग टीम जिंकेल का फिल्डिंग टीम हे त्यांच्या कामगिरीवरती निर्भर आहे. फील्ड सेटअप जो नक्कीच इथे लगावला गेलाय बघा. थर्ड मॅन आणि फाईन लेग, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. बघा वेळ वाया जातोय. मी प्रत्येक टीमच्या कॅप्टनला सूचना देईल, स्पीड अप करत चला. फक्त एका कोणी टीमच्या कॅप्टन किंवा एका खेळाडूने फिल्डिंग लावली तर लवकर होतं. सगळेजण एकमेकांना आवाज देत राहिले तर गडबड होईल. नेमकं जायचं कुठे ते समजणार नाही. 24 बॉल 22. ओ हो, क्या बात आहे. चकित केलं जाईल या चेंडूवरती. सरप्राईज बॉल इथे चिन्मय कडून. बघा चिन्मय बॅटिंग चांगली करतोय, बॉलिंग चांगली करतोय. इथे सुरुवात तर चांगली झाली. चेंडू डॉट आहे. येणारे 5 बॉल कसे असतील.
समोर देखील टीमचा ऑलराऊंडरच आहे. इथे ऑलराऊंडर वर्सेस ऑलराऊंडर. इथे चेंडू बॅटवर गेला, संपर्क लाजवाब. पूछोगे सवाल तो मिलेंगे हर बार जवाब. 6 रन. 22 बॉल 16. षटकार चांगला आहे. सिंगल इथे आली आहे. 21 बॉल मध्ये 15 धाब्यांची गरज आहे. अजून 6 सामने खेळायचे, त्यामुळे मी प्रत्येक टीमला वारंवार पुकार करेल आणि सूचना देत राहील. हा चेंडू बॅटवर त्याला शॉर्ट आर्मचा पूल, परंतु तिथे क्षेत्ररक्षक असतील चेंडूवरती रोख लगावण्यासाठी. सिंगल आल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थ्रो थोडासा अजून बेटर असू शकला असता, परंतु बॉल अडवलाय. 2 धाबा वाचवलं ते देखील तितकंच खरं. समीकरण असेल 20 बॉल 13. 33 धावा धाफलकावर है. 33 रन है स्कोर कार्ड के ऊपर. अब 20 में 13 चाहिए. लेकिन रफ्तार से गिरफ्तार करना भी जानते हैं चिन्मय वहां पर बल्लेबाज को. सौरभ 3 चेंडूमध्ये 3 त्यांनी केलं. दर्शन 6 मध्ये 14. अर्थात इथून पुढचं समीकरण किंवा कॅल्क्युलेशन हे म्हणतं की सौरभचं काम देखील आहे. एखादा चेंडू बॅटवरती आला, टप्प्यात आला तर कार्यक्रम करावा लागेल, अन्यथा सिंगल डबल वरती देखील कामकाज सुरू ठेवा. दर्शनने ते सांगितलं इथे डॉट बॉल नको किंवा विकेट तर गमवायची नाहीच. यस, इथे सरळ बॅटने चेंडूला की दिशा दर्शवली, टोलावलाय डाऊन द ट्रॅक, जमिनी समांतर फटका. ओ तिथे क्षेत्ररक्षक एकमेकांना, नेमकं तिथे काय घडलं समजलं नाही. एकतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघाले, दुसरीकडून देखील बॉल निसटला. हे सांगितलं होतं दर्शनने. चेंडू बॅटवरती येणार आहे बघा. 18 बॉल आणि 9. फक्त मी बॅटर्सला सांगेल, दर्शन आणि सौरभ, तुम्हाला जी काही हेल्प लागेल अगोदर अंपायरला विचारा, ते नाही म्हणणार नाहीत. ओके. आणि तसंही पाण्याला कोणी नाही म्हणणार नाही. काहीचा कानमंत्र मला वाटतं नक्कीच दिला जातो. विकेट किपर स्वतः बॉलिंग मार्क वरती येत आहेत. नाव आहे सपन. 18 चेंडूंमध्ये 9 धाब्यांची गरज आहे. सपन देखेंगे अब क्या करेंगे अपन. 18 बॉल मध्ये 9 धावा 18 बॉल मध्ये 37 झाल्यात. ते चौकाराने पूर्ण बॅटिंग टीमच्या डगआउटला धीर दिलाय, परंतु दर्शन इथे फटका नक्कीच खेळलाय. बॉल हवे तर 20 टाइम्स फटका फसला आणि तिथे याच तर चुका पूर्ण टीमला महागात पडतात. इथे गोलंदाजाची चुकी अजिबात नाहीये. त्याने त्यांचं काम केलं, जाळं विणलं, परंतु त्यांना देखील माहिती नव्हतं किंवा त्यांनी देखील अपेक्षित केलं नसेल की हे जाळं फाटकं निघेल. 38 धावा दफलकावरती 17 बॉल 8. पुढची टीम तयार राहायचं. टॉस जिंकलाय, फिल्डिंग यस. बॉटम हँडचा चांगला वापर आहे. तिथे गॅप मध्ये बॉल पाठवला, पुन्हा एकदा मिला मौका और लीजिए. जड़ दिया एक बेहतरीन सा चौकार. आता समीकरण असणार आहे 16 बॉल 4. सुप्रीम एसटी या टीम आहे. टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली, लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. ही मॅच संपल्यानंतर आता बॅटिंग घेतली, मग अपोनेंट्सने फिल्डिंगचा मैदानाचा ताबा घ्यायचा.
एक प्लेअरची हाईट आहे का, मला वाटतं त्याला हाईट ऑफ द टुर्नामेंट द्यावं लागेल. यस, इथे बॅटची कडा होती, बॉल थोड्या वेळासाठी हवेत होता. ते एकच आहेत का दोन आहेत? अच्छा, दीड आहेत, ठीक आहे. 1.5 म्हणजे 11.5 प्लेअर घेऊन तुम्ही टीम मध्ये उतरणार आहात. 15 बॉल 3 समीकरण आहे. पंधरा बॉल 3. आता बॅटर दर्शन मला वाटतं बदलेल याच चेंडूवरती या पूर्ण मॅचचा सीन. यस, पुढे सरसावत प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मॅचची कडा लागली, तिथे फेकी केली गेली. आता फेकी केली तर का केली हा विचार करावा लागेल, आणि का केली त्यानंतर तो थ्रो कलेक्ट का नाही केला गेला हा देखील विचार करावा लागेल विकेट किपरला. 2 धावाल्या, स्कोर 4 लेवल 45, फक्त एका धावेची गरज. यस, थँक्यू. दोन्ही टीमचे प्लेअर आता गेले तरी चालतील. यस, ते 14 बॉल तसेच राहतील. 4 धावा अजून अधिक बनवल्या गेल्या. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. आणि दोन्ही टीम एक एक प्लेअर इथे पाठवायचे. तो अर्धा प्लेअर इथे पाठवला तरी चालेल. आहे का? ओके. येस, बॅटर देखील खेळपट्टीवरती दाखल होणार आहेत. बॅटिंग टीमचा देखील एक प्लेअर इथे लागेल. फायटर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच कडे देखील आपण बोलणार आहोत. ओके, प्लेअर ऑफ द मॅच दर्शन, फायटर ऑफ द मॅच चिन्मय.